हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या या AGMमध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर पंकज भोयरजी, प्रवीण तरेकरजी, राहुल आवाडेजी, ज्यांनी नवनियुक्त होऊन आपल्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारलेली आहेत, असे रवींद्र माणगावेजी, करुणाकर शेट्टीजी, संतोष मंडलेचाजी, आशिष पेडणेकरजी, डॉक्टर धनश्री हरदास, श्री किरण भोसले, श्री संतोष राणे, श्रीमती सुनीता फाल्गुने, श्री महेंद्र अग्रवाल, श्री सर्जेराव नलावडे, श्री संजय शेटे, श्री सुनील किर्दक, श्री सिद्धार्थ रुहाटिया, श्री वेदांशू पाटील, श्री सुरेश घोरपडे, मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला 4 वाजताच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं होतं आणि माझी यायची देखील इच्छा होती, परंतु नागपूरला एक माझा कार्यक्रम आहे आणि सध्या काही फ्लाईट्स कमी झाल्यामुळे मला दुसरं फ्लाईट मिळणं कठीण होतं आणि म्हणून मग मी विनंती केली की त्याला मला येता येणार नाही, पण मग मला हा पर्याय सुचवण्यात आला की सगळे महत्त्वाचे जे लोक आहेत ते या चेंबरमध्ये या ठिकाणी आपल्याला भेटणार आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाला तरी तुम्ही आलं पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की मी आज आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे रवींद्रजी, तुमचं विशेष अभिनंदन की हे वर्ष आता या आपल्या चेंबरचं शतकी वर्ष आहे. 2027 साली शतक आपण पूर्ण करणार आहात, त्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये हा सुवर्ण कलश तुमच्या हातामध्ये आलेला आहे आणि निश्चितपणे तुमची कारकीर्द हा चेंबरचा सुवर्ण काळ ठरेल अशा प्रकारच्या माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. निश्चितपणे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आणि आर्थिक प्रगतीमध्ये आपल्याकडे काम करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, या संस्थांचा एक मोठा सहभाग आहे. कारण शेवटी या संस्थांच्या माध्यमातूनच उद्योजकांचे ॲस्पिरेशन्स काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, कशा प्रकारे आपण हे क्षेत्र अधिक विस्तारित करू शकतो हे आपल्याला समजत असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्यासारख्या 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्या संस्था आहेत, या संस्थांचं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. इथे व्यापार असेल, उद्योग असेल, शेती असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये वेळोवेळी आपण जे काही बहुमोल सहकार्य केलं आहे त्याबद्दल खरोखर मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आत्ता मी जे आपलं पुस्तक आहे ते पुस्तक देखील बघत होतो आणि त्याचं टायटलच आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी हे दिलेलं आहे. खरं म्हणजे आपल्याला कल्पना असेल की 2015 साली मी ही घोषणा केली होती की देशामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याची ताकद हे जर कुठल्या एका राज्यामध्ये असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आपण तेव्हापासनं महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याचा एक रोडमॅप तयार केला. आज मला आनंद वाटतोय की त्या रोडमॅपवर चालत असताना मधले 2-3 वर्ष जरा आपलं ग्रोथ थोडी थांबली होती, पण पुन्हा ती आपण अतिशय वेगाने आणली आणि आज देशातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था $660 बिलियन अर्थव्यवस्था आता महाराष्ट्र झालेला आहे. म्हणजे आपण $500 बिलियनचा मार्क कधीच पार केलेला आहे अँड वी आर इंचिंग टुवर्ड्स $1 ट्रिलियन. आणि मला विश्वास आहे की 2030 पर्यंत महाराष्ट्राला आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी या ठिकाणी तयार करू. आणि एवढंच नाही तर पुढच्या 2 वर्षामध्ये
सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला आणि UAEच्या अर्थव्यवस्थेला आपण मागे टाकून महाराष्ट्र पुढे जाईल. आज महाराष्ट्रामध्ये ही शक्ती आहे की वी कॅन बी दी इकॉनॉमी. आज आपण पाहतोय सब नॅशनल इकॉनॉमीजमध्ये जगामध्ये काही सब नॅशनल इकॉनॉमीज आपल्याला पाहायला मिळतात की ज्या अत्यंत वेगानं विकसित होणाऱ्या आहेत. अशाच प्रकारची सब नॅशनल इकॉनॉमी ही आपल्या महाराष्ट्राची आहे. आज आपण देशाच्या GDPत 15% हिस्सेदारी आपली आहे. आज इंजिनिअरिंग एक्सपोर्टमध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. हॉर्टिकल्चर एक्सपोर्टमध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. देशात येणारा जो FDI आहे त्यापैकी 40% FDI हा एकटा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशामध्ये जो GST कलेक्ट होतो आणि विशेषतः आपण एक प्रकारे देशाचं सर्व्हिस कॅपिटल आहोत, त्यामुळे आता सर्व्हिसेसवर जेव्हापासून GST लागला तेव्हापासून गुड्स अँड सर्व्हिसेसच्या GSTमध्ये देशात जे एकूण कलेक्शन होतं त्यापैकी 20% कलेक्शन एकटा महाराष्ट्र करतो. ही महाराष्ट्राने ताकद या ठिकाणी उभी केली आहे. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की 2017 साली जेव्हा GST आला, 2016चे जर आपण वॅट बघितला तर महाराष्ट्राला 60,000 कोटी रुपये वॅट मिळाला आहे आणि 30,000 कोटी रुपये पेट्रोल डिझेलवर मिळाले. ते पेट्रोल डिझेल आता अजूनही आपल्याला ते 30-40,000 कोटी मिळतात. पण अवघ्या 8-9 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये आपण 60,000 कोटीवरनं 1,87,000 कोटीवर गेलो. ही महाराष्ट्रातल्या उद्योगाची, ही महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीची आणि ही महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्राची ताकद आहे. आणि म्हणूनच एकूणच देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून ज्या प्रकारे महाराष्ट्र या ठिकाणी काम करतो आणि हे करत असताना आमचा सातत्याने प्रयत्न आहे की अर्थव्यवस्थेला जी आपण गती दिलेली आहे, अर्थव्यवस्थेला जी आपण दिशा दिलेली आहे, ही दिशा देत असताना जगाने जे मॉडेल स्वीकारलं इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथ, हे इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथचं आपण मॉडेल घेतलं आहे. पॉलिसी लेड इंडस्ट्रियलायझेशन हे मॉडेल आपण या ठिकाणी घेतलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉट लेड डेव्हलपमेंट हे मॉडेल आपण घेतलेलं आहे. या तिन्ही मॉडेलवर आपण काम करणं सुरू केलं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते. गुंतवणुकीची कुठलीही कमतरता नाही. रोज एक गुंतवणुकीचा MOU मी साईन करतो आणि देशामध्ये MOUचं गुंतवणुकीमध्ये ट्रान्सलेशन होण्याची जी काही एक पद्धती आहे ती फक्त 35% आहे. महाराष्ट्रामध्ये ती जवळपास 60%च्या जवळ आहे. पण गेल्या काही वर्षात आपण केलेले MOUs हे आता 80% MOUs आर गेटिंग ट्रान्सलेटेड इनटू इन्व्हेस्टमेंट. आणि म्हणून मला असं वाटतं की एक फेवरेट डेस्टिनेशन म्हणून आपण आज जर बघू शकतो की एक काळ असा होता की मुंबई, पुणे आणि थोडं MMR रिजन हे आपलं इंडस्ट्रीयल ग्रोथचं सेंटर होतं. काही प्रमाणात नाशिक, मग काही प्रमाणात संभाजीनगर, अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण आज आपण बघू शकतो DMIC आणि समृद्धी महामार्ग केल्यानंतर आता नवीन ग्रोथ इंजिन सुरू झालेले आहेत. आता पुण्याशी छत्रपती संभाजीनगर कॉम्पिटिशन करताय, नाशिक कॉम्पिटिशन करताय, नागपूर कॉम्पिटिशन करताय. एवढंच नाही तर आपण बघितलं तर आता नवीन जे ग्रोथ इंजिन म्हणजे नाशिक, संभाजीनगर, नागपूर तर झालंच, पण इमर्जिंग ग्रोथ इंजिन्स काय आहेत? इमर्जिंग ग्रोथ इंजिन्समध्ये अहिल्यानगर आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे. म्हणजे हे नवीन इमर्जिंग अशा प्रकारचे नवीन ग्रोथ इंजिन्स आज आपण तयार करतोय. भौगोलिकदृष्ट्या आपल्या इंडस्ट्रीचा आणि ट्रेडचा जो काही आपला एक सर्कल आहे तो वाढवण्याचं काम आणि त्याचा भौगोलिक प्रेझेन्स वाढवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण करतोय. आज देशातला सगळ्यात मोठा पोर्ट वाढवणचा हा महाराष्ट्रात आपण तयार करतो. आज देशातला सगळ्यात मोठा जो पोर्ट आहे तो JNPTचा पोर्ट आहे. देशाचं 65% कंटेनर ट्रॅफिक हँडल एकटा JNPTचा पोर्ट करतो. पण आता वाढवणचा जो पोर्ट आपण करतोय हा JNPTच्या 3 पट मोठा आहे, 3 times बिगर. आणि फ्रॉम द डे 1 इट विल बी अमंगस्ट फर्स्ट 10 पोर्ट्स ऑफ वर्ल्ड. आज आपला कुठलाही पोर्ट जगाच्या पहिल्या 30 पोर्टमध्ये नाही आहे,
पण वाढवणचं बंदर हे जगातल्या पहिल्या 10 पोर्टमध्ये असेल. या ठिकाणी 20 मीटर्स डीप ड्राफ्ट आहे. या 20 मीटर्स डीप ड्राफ्टमुळे जगातलं जे सगळ्यात मोठे वेसल आहे, सगळ्यात मोठं, द बिगेस्ट, त्याच भारतातल्या कुठल्याच पोर्टवर येऊ शकत नाही, पण वाढवण पोर्टवर ते येऊ शकतं. अशा प्रकारची व्यवस्था आज तिथे आपण तयार करतो. आणि हे सगळं करत असताना आता वाढवण पोर्ट JNPT टू समृद्धी ही तर आपली कनेक्टिव्हिटी केलीच आहे, पण वाढवण टू समृद्धी अशी पण आपण एक डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी करतोय. वाढवणपासून थेट नाशिकपर्यंत एक 100 किलोमीटरचा एक्सप्रेसवे आपण तयार करतो. त्यामुळे रोड लॉजिस्टिकमध्ये आपण आणि आपला समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत चाललाय, तिकडे नांदेडपर्यंत आपला चाललेला आहे. आणि इकडे आपण शक्तीपीठ महामार्ग ज्यावेळेस करू त्यावेळी महाराष्ट्राला कुठल्याही भागामध्ये तुम्ही इंडस्ट्री केली तरी तुम्हाला पोर्ट कनेक्टिव्हिटी असेल. विदिन 8 आवर्स तुम्ही पोर्टवर माल देऊ शकाल किंवा विदिन 8 आवर्स पोर्टपासून तुम्ही माल आणू शकाल. त्यामुळे आज ग्लोबल सप्लाय चेनमध्ये आपल्याला जी संधी आली आहे, या संधीमध्ये सगळ्यात मोठं इम्पेडिमेंट काय आहे ते लॉजिस्टिक कॉस्ट. आपली लॉजिस्टिक कॉस्ट ही 13% 16% इतकी आहे आणि आपल्याला चायनाशी कॉम्पिटिशन करायची असेल तर ती 8% आपल्याला आणावी लागेल. आपण हे ज्यावेळेस रोडचं नेटवर्क उभं करू त्यावेळेस आपण ती 10% 11% निश्चितपणे आणू शकतो, पण ती 8%वर आणायची असेल तर त्याही करता आता एक नवीन विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये वाढवण बंदर आणि JNPT पोर्ट या दोन्हीकडनं एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर रेल्वेचा हा आम्ही व्हाया समृद्धी हायवे, जालना ड्रायपोर्ट, वर्धा ड्रायपोर्ट हे करत गडचिरोलीपर्यंत घेऊन चाललेलो आहोत. त्यामुळे कंप्लीट आपली लॉजिस्टिकची मुवमेंट आणि हा सगळा कॉरिडॉर जो आपला वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे त्याला आपण जोडतो. म्हणजे कंप्लीट दिल्लीपासून गडचिरोलीपर्यंत एक आपल्याला फ्रेट कॉरिडॉर मिळेल. आणि हा कॉरिडॉर करणं आपल्याकरता याकरता सोपी आहे. याची 80% जागा राईट ऑफ वे हा आपल्या कब्जामध्ये आहे. आपण ज्यावेळेस समृद्धी महामार्ग केला त्यावेळेसच आपण त्या ठिकाणी रेल्वे करता जागा घेऊन ठेवलेली आहे. त्यामुळे फास्टेस्ट अशा पद्धतीनं आपण हा फ्रेट कॉरिडॉर करू शकतो. आणि त्यामुळे आपली जी काही गुड्सची मुवमेंट आहे आणि त्याची जी कॉस्ट आहे, लॉजिस्टिकची कॉस्ट आहे, ही 8% कमी आणण्याचं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे सहज शक्य करू शकतो. आणि मला असं वाटतं की हे जर आपण केलं तर देशामध्ये कोणालाही गुंतवणूक करायची असेल तर तो केवळ महाराष्ट्रात असेल. महाराष्ट्र एवढी त्या ठिकाणी कोणाही जवळ त्याचा फायदा होणार नाही. दुसरं यामध्ये मला हे देखील सांगितलं पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये आपली इलेक्ट्रिसिटीच्या कन्झम्पशनची ग्रोथ ही 20% आहे, 20%, अनप्रेसिडेंटेड आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात आज औद्योगिक वापर आपला वाढतोय. आणि आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की 2035 सालापर्यंत आपण एक रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कितीही उद्योग आले तरी त्या उद्योगांना आम्ही वीज पुरवू शकू. आपण आज पीक डिमांड, म्हणजे मी फक्त कंपॅरिझन सांगतो, या वर्षीची केरळची पीक डिमांड ही 6000 मेगावॅट आहे आणि महाराष्ट्राची पीक डिमांड ही 32000 मेगावॅट आहे. आणि ही 32000ची पीक डिमांड आपण सर्व केली आहे. आणि 2035 सालापर्यंत या 32000च्या पलीकडचे 47000 मेगावॅट आपल्याकडे वीज असणार आहे. म्हणजे वी विल क्रॉस 70,000 मेगावॅट्स. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आणि हे करत असताना आपण जर बघितलं तर आत्ताच आपला 5 वर्षाचा जो काही या ठिकाणी मल्टी इयर टॅरिफ आलेला आहे, या मल्टी इयर टॅरिफमध्ये आपण गेले 20 वर्ष दरवर्षी 9% औद्योगिक ग्राहकांचे बिल वाढवतोय, दरवर्षी 9%. आता या 5 वर्षामध्ये दरवर्षी आपण 2% कमी करणार आहोत. वाढवणार तर नाहीच आहोत, पण 2% आपण कमी करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त आज आपण आता सोलरच्या माध्यमातून काही नवीन डिस्पेन्सेशन्स केले आहेत. त्याही संदर्भात तुमच्यासोबत मला बैठक करायची आहे. अनेक त्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत. अनेकांना असं वाटतं की काहीतरी मी तुम्हाला सांगतो, मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि सोलर
प्लस बॅटरी स्टोरेज हे जर आपण केलं तर देशामध्ये सगळ्यात कमी दरामध्ये तुम्हाला वीज मिळू शकते. याचं कम्प्लीट कॅल्क्युलेशन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मी ते मॉडेल तुमच्यासमोर ठेवीन आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आपण जर हे मॉडेल स्वीकारलं तर निश्चितपणे आपण इंडिपेंडेंटली सगळ्यात कमी दराची वीजही मिळवू शकू आणि विजेमध्ये आपले सगळे उद्योग स्वयंपूर्ण होऊ शकतील. त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पुढच्या काळात जेव्हा आपली बैठक होईल त्या बैठकीमध्ये सगळं मॉडेल हे आपल्या समोर ठेवण्याचं काम आम्ही करू. मी आज तुम्हाला एवढंच सांगण्याची माझी करता या ठिकाणी आलो आहे की महाराष्ट्रामधले उद्योगाकरताची जी इकोसिस्टीम आहे ती सर्वात चांगली आहे. आज आपण पाहिलं असेल की डावोसमध्ये जवळपास 30 लाख कोटी रुपयाचे करार आपले झाले आणि यापैकी 25 लाख कोटीचे करार ॲक्टिवेट झाले आहेत. 5 लाख कोटीचे करार असे आहेत की ज्याच्यामध्ये जिओ पॉलिटिकल सिच्युएशन बदलल्यामुळे ते थोडे मागे थांबले आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की जो जागतिक इन्व्हेस्टर आहे याला सप्लाय सोर्स त्याचे जे असतात ते वेगवेगळ्या ठिकाणचे असतात आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आताची जी आहे त्याच्यामुळे काही अडचणी येतात, पण ते येतील. आणि हे 25 लाख कोटीचे करार आपण ॲक्टिवेट केले आहेत आणि पुढच्या काळामध्ये मला विश्वास आहे की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला यातनं एक मोठा बेस आपल्याला तयार करता येईल. विशेषतः आता पुढचा चॅलेंज आपला काय आहे, जो पुन्हा आपल्यासारख्या ऑर्गनायझेशन्सनी त्या चॅलेंजमध्ये सरकारच्या सोबत काम केलं पाहिजे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही बदल घडत आहेत त्याचा एक मोठा परिणाम हा उद्योग क्षेत्रावर, व्यापार क्षेत्रावर आणि सगळ्या प्रकारच्या जॉब मार्केटवर होणार आहे. आज आपले जे जॉब्स आहेत यापैकी 80% जॉब्सचं नेचर, जॉब जातील असं नाही आहे, पण त्याचं नेचर पुढच्या 1000 दिवसात चेंज होणार आहे आणि आपल्याला हे अडॉप्शन अतिशय वेगानं करावं लागेल. महाराष्ट्रामध्ये आपण अतिशय वेगानं हे केलेलं आहे, पण माझं मत असं आहे की जे MSMEचं सेक्टर आहे या सेक्टरची स्वतःच्या भरोशावर हे अडॉप्शन करण्याची ताकद नाही आहे आणि म्हणून एकत्रितपणे आपण जर अडॉप्शनचे प्लॅटफॉर्म्स तयार केले आणि आपल्या MSMEलाही नवीन टेक्नॉलॉजी आणि AI, डीपटेक, AI याचा फायदा कसा मिळेल याकरता सामूहिक पद्धतीनं सरकारने आणि आपल्या इंडस्ट्रीने काम केलं तर मला असं वाटतं की बदलत्या जगाचे जे काही हे वेगवेगळी आव्हानं आहेत ही आव्हानं आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू आणि पुन्हा एकदा जो आपलं पाऊल जे सातत्याने पुढे पडत आहे, आपण जे नंबर 1 आहोत ते नंबर 1 वरच आपण राहू शकू हा विश्वास मला आहे. खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण मी जास्त सांगत राहिलो तो विमान निघून जाईल आणि न इधर के रे न उधर के रे अशी माझी हालत होईल. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या बैठकीमध्ये येईल. आपण अजेंडा त्या ठिकाणी फायनल करून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू. मला माहिती आहे आपलेही अनेक अडचणी आहेत. आज इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आम्ही त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण खूप काम आपल्याला करायचं आहे. निश्चितपणे ते काम आपण सोबत मिळून करू. मी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण नवीन टीमचं मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या काळात आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातलं व्यापार आणि उद्योगाचं वातावरण हे आपण बदलून दाखवू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.